पुण्यातल्या MIDC मधून अनेक कंपन्या ज्या आहेत त्या आता परराज्यात जात आहेत। या सगळ्या संदर्भातला एक ट्विट जे आहे ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केलेलं आहे। त्या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत बोलण्याकरता अंबादास दानवे स्वतः आहेत, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे। सर, एकंदरीतच नेमकं रोख काय आहे नक्की? कारण की तुम्ही ट्विटमध्ये सांगितलंय की अनेक कंपन्या ज्या आहेत त्या MIDC मधनं पुण्यातल्या बाहेर परराज्यामध्ये जायला मिळतात। त्याच पद्धतीचं ट्विट जे आहे ते काल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केलेलं होतं। नाही, एक तर असं आहे की अनेक उद्योग, कारण मुंबईनंतर ठाण्यानंतर पुण्याचं औद्योगिक क्षेत्र आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीनं उद्योग आपल्या महाराष्ट्रात आहे। ऑलरेडी आधीच मोठे मोठे उद्योग गुजरातला गेलेले आहे आणि ज्या पद्धतीने MIDC जे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याचं व्यावसायीकरण झालेलं आहे। व्यवसाय म्हणजे काही अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचं व्यवसायाचं ते केंद्र झालेलं आहे। उद्योग कोणते असावे आणि नसावे याच्याशी कोणाला काही घेणं देणं राहिले। प्लॉट विक्री करायची, वेगवेगळ्या विक्री करायची, त्याच्यातून दोन पैसे कमवायचे, असे धंदे मोठ्या प्रमाणावर या मंडळात चालू झालेले आणि त्याच्यामुळे उद्योजकांना ज्या काही सोयी सवलती ज्या पाहिजे त्या दिल्या जात नाही सरकारकडून। परिणामी हे उद्योजक इथून शिफ्ट होत आहे, काही लोक बंदसुद्धा करतात आणि जबाबदार पूर्णपणे राज्य सरकार आहे। तुम्ही एकीकडे उद्योगधंदे व्यवसाय जे आहेत ते पळवतात आहेत राज्य सरकार, असं तुम्ही त्यांच्यावरतीच सगळा आरोप लावताना पाहायला मिळतात, परंतु निवडणुकींचा माहोल आता राज्यभरात सुरू होताना पाहायला मिळतोय। थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। 2 दिवस आता पुन्हा ते मुंबईचा दौरा करतायत। त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी गाठीभेटी करताना अमित शहा आता पाहायला मिळतात। हे पण अमित शहा जेवढे जास्त येतील तेवढं चांगलं आहे, कारण ज्या पद्धतीनं ते या मराठी माणसाला, या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीनं आंदोलनं जे महाराष्ट्रात वेगळी होतात त्यांना दाबण्याची भाषा किंवा आंदोलनाकडे दुर्लक्षाची भाषा करतात, ती जर पद्धत पाहिली तर ही मगरुरीची भाषा आहे, मस्तीची भाषा आहे आणि या महाराष्ट्राने कधीच मगरुरी आणि मस्ती सहन केलेली नाही आहे। आणि त्यामुळे अमित शहा देशाचे गृहमंत्री असताना त्यांना पक्षाच्या बैठका जिल्हावाईज कराव्या लागतात। हे भारतीय जनता पार्टीचं दुर्दैव आहे आणि अपयश आहे, इथल्या राज्याच्या नेतृत्वाचं अपयश आहे हे। त्याच्यामुळे अमित शहाने यावं लागतं आणि परवाच उद्धवजींनी आधीच त्यांना मोहम्मद शाह अब्दाली अशा प्रकारची उपमा दिलेली आहे, कारण दिल्लीहून अनेक लोक चालून आले या महाराष्ट्राला, पण या महाराष्ट्राच्या मातीनं यांना वापस पाठवलेलं आहे। अमित शहाला या महाराष्ट्र सहज वापस पाठवलं, लोकसभेला पाठवलेलंच आहे, पुन्हा एकदा विधानसभेला पाठवतील। संभाजीनगरमध्ये पण मध्यंतरी आलेले होते, नागपुरात त्यांनी बैठका वगैरे सत्र अमित शहांची त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेली होती। त्यावेळेस त्यांनी एका सभेमध्ये, त्यांच्या आतमध्ये कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तोडा आणि आपल्या पक्षात त्यांना आणा आणि निवडणुका लढवा, वाढवा, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। याचा अर्थ 100% म्हणतो, जगात सगळ्यात जास्त मेंबरशिप असणारी भारतीय जनता पार्टी स्वतःला म्हणतो, असं असताना त्यांना कार्यकर्त्याची वानवा आहे असा त्याचा अर्थ आहे। त्यांना अजून त्यासाठी कार्यकर्त्याची गरज आहे। स्वतःची यंत्रणा नाही, नुसतं कागदी यंत्रणा आहे। पन्ना प्रमुख, गन्ना प्रमुख, काय नुसतं कागदावर म्हणायचं, कोणत्या पन्नाचा कोण प्रमुख हे कोणालाच माहिती नाही आणि म्हणून ही कागदावरची संघटना आहे। आम्ही कागदावर असू नसू मला माहीत नाही, परंतु प्रत्यक्ष जनतेमध्ये मैदानावर आमची ताकद आहेच आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं वल्गना करावं लागतात। मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील त्यांनी एक महत्त्वाचं मांडलेलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या निवडणुकीच्या संदर्भात जास्त काही ताण नका घेऊ कार्यकर्त्यांनी, त्या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निपटारा करून घेईल। बरोबर आहे ना, देवेंद्र फडणवीस निपटारा करताच आहे ना। आज सगळ्या मराठा समाजाचा रोष आहे देवेंद्र फडणवीसावर, कारण ज्या पद्धतीनं ते आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याच गृह खात्याने आंदोलकावर लाठीमार केला, माता भगिनीवर काठ्या उगारल्या, त्यांना जखमी केलं, ज्या पद्धतीनं OBC त्यांचा DNA म्हणतात असावा, सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागतं, परंतु ज्या पद्धतीनं एकांगी भूमिका ते घेतात त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये रोष आहे आणि मी तर म्हणतो OBCमध्ये सुद्धा रोष आहे त्यांच्याविषयी। छगन भुजबळ कोणी निर्माण केलं? यांनीच निर्माण केलं ना। आणि या सगळ्या परिस्थिती असल्यामुळं निश्चित हा कोणताही समाज असो, मग मराठा समाज असेल ना तर OBC समाज असेल, भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत धडा शिकवेल। खरं तर आपण एक शेवटचा प्रश्न आहे, काल शिंदे समितीने मंत्रिमंडळाकडे दुसरा आणि तिसरा अहवाल जो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात तो सुपूर्द केलेला आहे। मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की सर्व मराठ्यांना सरसकट कुणबीमध्ये आम्ही प्रवेश देऊ शकत नाही।
हे राज्य सरकार सगळं सरमिसळ करतं सगळ्या विषयाचं. मग ही शिंदे समिती असेल, हिला वेगळा काय दर्जा यायचा, हिला काय काम सांगितलेलं आहे, राज्य मागासवर्ग आयोग आहे, तिचं काय काम आहे, त्यांनी काय काम केलं आहे, आणि ही मराठा समिती आहे. आता त्यांना कधीतरी जाग येत असते वर्ष 6 महिन्याला, मराठा उपसमितीची राज्यांनी बनवलेली आहे त्याला. आणि म्हणजे या सगळ्या ज्या पद्धतीनं काम करतात तर यांना कोणतीच गोष्ट करायची नाही अशा पद्धतीनं सुस्पष्ट होतं. यांना काहीही करायचं नाही, हे वेगळं बोलणार, ते वेगळं बोलणार, ते वेगळं बोलणार, अशा प्रकारची स्थिती आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.